नमस्कार मित्रांनो, रत्नाकर औसेकर यूट्यूब चॅनलचा उपक्रम डॉक्टर पॉडकास्ट म्हणजे ओपीडी पॉडकास्ट, की या ओपीडी पॉडकास्टमध्ये त्या डॉक्टरांच्या दवाखान्यांची इत्थंभूत माहिती, रोगावरचे उपचार आणि सर्वसामान्य ग्रामीण भागातल्या लोकांपर्यंत, महाराष्ट्राच्या नव्हे तर देशाच्या कानाकोपऱ्यापर्यंत आमच्या डॉक्टर बंधूंची नावं जावी, त्यांचं ज्ञान पोचावं आणि याच्यातून प्रबोधन व्हावं, ही या शुद्ध भावनेतून तयार झालेला हा कार्यक्रम. तर आजच्या कार्यक्रमात आपल्याला भेट दिली आहे लातूरातले सुप्रसिद्ध फुफ्फुस तज्ज्ञ. बरोबर आहे सर? बरोबर आहे, बरोबर आहे. हा, फुफ्फुस तज्ज्ञ डॉक्टर ओम प्रकाश कानडे साहेब. नमस्कार कानडे साहेब. नमस्कार. आज तुम्ही आमच्या स्टुडिओला भेट दिली त्याबद्दल मी सर्वप्रथम आपले स्वागत करतो. डॉक्टर साहेब, आमची जी ओपीडी पॉडकास्ट संकल्पनेबद्दल आपल्याला काय वाटलं बरं? ऐकून तरी कसं वाटलं? सर्वप्रथम औसेकर साहेबांनी मला इथं त्यांच्या स्टुडिओमध्ये बोलवलं आणि त्यांचा स्टुडिओ दाखवला आणि त्यांनी जे स्तुत्य उपक्रम चालू केलेला आहे, जो स्टुडिओ तयार केलेला आहे, ते पाहून मी खरंच भारावून गेलेलो आहे. त्याबद्दल तुम्हाला शुभेच्छा. धन्यवाद. आणि पुढील वाटचालीसाठी अभिनंदन आणि परत एकदा शुभेच्छा देतो. डॉक्टर साहेब, आपण फुफ्फुसाचे तज्ज्ञ आहात. हो. म्हणजे आता सध्या वातावरण सगळं पावसाळी वातावरण आहे. आता इथून पुढे हे रोग जास्त पसरत जाणार आहे आता. हो. आणि त्यामुळं आता एवढ्या पेशा, आज तर ओपीडी एवढी फुल होती, एवढ्या गर्दीतून मला त्यांनी आज 5 मिनिट दिलेले आहेत. मित्रांनो, आपल्याला तर निवांत बोलण्यासाठी ते येणारच आहेत, पण आपण एक प्राथमिक 5 मिनिटं फक्त चर्चा करूया. डॉक्टर साहेब, आता आपण काय काळजी घ्यायला होतं किंवा अगदी आमच्या प्रेक्षकात थोडक्यात सगळा, फक्त ही आपले ट्रेलर चालू आहे, पिक्चर हवी बाकी आहे. दमा म्हणजे काय? दमा जो आहे हा फुफ्फुसाचा आजार आहे. फुफ्फुसामध्ये जे श्वासनलिका असतात त्या श्वासनलिका आकुंचन पावतात आणि त्या श्वासनलिका आकुंचन पावल्यामुळे पेशंटला श्वास घ्यायला आणि सोडायला त्रास होतो आणि त्यामुळे पेशंटला दम लागणे, खोकला येणे, कफ तयार होणे, घशामध्ये सुई सुई असा आवाज येणे, असे प्रॉब्लेम चालू होतात. तर याला आपण दमा असं म्हणतो. आणि हे जे प्रॉब्लेम असतात ते नियमितपणे नसतात, ते येतात जातात येतात जातात. तर असे जेव्हा एखाद्या पेशंटमध्ये सिम्पटम्स असतील, असे काही तक्रारी असतील, तर आपण त्या पेशंटला दमा आहे असं म्हणू शकतो. आणि हा कायमस्वरूपीचा आहे का, असतो का दमा म्हणजे हा रोग? दम्याचे पेशंट 3 प्रकारचे असतात. पहिला जो ग्रुप आहे त्याला वर्षातून 1-2दा त्रास होतो, त्यांना आपण तेवढ्यापुरतं तेवढा कोर्स देतो आणि बंद करतो. दुसरा जो ग्रुप आहे त्यांना सीझन मध्ये त्रास होतो. तुम्ही म्हणाल आता पावसाळा सुरू झालेला आहे, बरोबर. तर थंडीमध्ये, पावसाळ्यामध्ये अशा पेशंटला त्या सीझन मध्ये त्यांना दम्याचा त्रास चालू आलं की घर सुई वाजायला चालू होतं. तर या अशा पेशंटला आपण काय म्हणतो, सीझनल दमा म्हणतो. तर अशा पेशंटनी काय करायला पाहिजे, आता पावसाळा सुरू झालेला आहे तर आपण लगेच ट्रीटमेंट चालू करायला पाहिजे. 1 जून पासून आपण ट्रीटमेंट चालू करायला पाहिजे आणि पावसाळ्याचा पूर्ण सीझन आपण ट्रीटमेंट घ्यायला पाहिजे. दम्याच्या पेशंट घ्यायलाच पाहिजे, जेणेकरून त्यांचा दमा कंट्रोलमध्ये राहील, त्यांना काही त्रास होणार नाही आणि त्यांचा दमा पुढे वाढणार नाहीये. हा रोग एकदम जीव घेणार रोग आहे, घातक आहे? बिलकुल तसं काही घातक रोग नाहीये, काळजी करण्याचं बिलकुल कारण नाहीये. हा दमा 100% कंट्रोलमध्ये ठेवता येतो, औषधोपचाराने कंट्रोलमध्ये ठेवता येतो. जर तुम्ही नियमितपणे उपचार घेतलात, नियमितपणे व्यायाम केलात, नियमितपणे पथ्यपाणी केलात, तर दम्याचा पेशंट हा नॉर्मल आयुष्य जगू शकतो. त्याचं 1 दिवस सुद्धा त्याच्या आयुष्यातलं कमी होणार नाहीये. आणि जर ट्रीटमेंट व्यवस्थित घेतली तर काहीच प्रॉब्लेम येत नाही पेशंटला. डॉक्टर साहेब, काल अतुल दिवळकर सर इथं आले होते, पर्यावरण तज्ज्ञ. आपल्या लातूरचे सुपुत्र आहेत. हे जागतिक पातळीवर त्यांचे भाषण गाजतायत. त्यांनी सांगितले की दिल्लीमध्ये ऑक्सिजन पार्लर निघालेलं आहे. 299 रुपयात 15 मिनिट ऑक्सिजन लावून मिळतो. एकदम बरोबर आहे, एकदम बरोबर आहे. आणि त्यांनी सांगितलं की 2000 यावेळेस आपण 21च्या ह्याच्यात जाऊ, ही लोकसंख्या प्रदूषणामुळे म्हणजे हवेमुळं, दम्यामुळं फार 10-15% येणे शक्य आहे. एवढं भयानक स्वरूप त्या दम्याचं, धुलीकणाचं. एकदम बरोबर आहे. जसं शहरीकरण वाढत चाललेलं आहे, जसं उद्योगधंदे वाढत चाललेले आहेत, जसं वाहनाची संख्या वाढत चाललेली आहे आणि वृक्ष कटिंग चालू आहे, आपल्या निसर्गाकडे कोणीच बघायला तयार नाही, आपण फक्त त्या डेव्हलपमेंटकडे लक्ष देतो. डॉक्टर साहेब, त्यांनी सांगितले की 1 टन टिश्यू पेपर तयार करण्यासाठी 10,000 वृक्ष तोडावे लागतात आणि हे हॉटेलवाले टिश्यू पेपर मोफत वाटतात आणि पाण्याच्या बाटलीचे पैसे घेतात. एकदम बरोबर आहे. या सगळ्या प्रदूषणामुळे त्याचा परिणाम सर्वप्रथम फुफ्फुसावर होऊ लागलेला आहे. सगळ्यात जास्त फुफ्फुसावर होतो, धुळीचा. आणि वाईट हे आहे की साधा दमा जो असतो तो आपण गोळ्या औषधाने कंट्रोल करू शकतो, पण हे प्रदूषणामुळे जर होणारा दमा आहे तो जुनाट दमा होतो.
त्याला आम्ही सीओपीडी असं म्हणतो. अच्छा. आणि त्याच्यामध्ये परमनंट डॅमेज व्हायची शक्यता असते. हा. त्यामुळे प्रदूषणामुळे होणारा दमा, सिगारेट वडल्यामुळे होणारा दमा, बिडी वडल्यामुळे दमा हा थोडा जरा घातक असतो साध्या दम्यापेक्षा. तर तशा रुग्णांनी खूप काळजी घेतली पाहिजे आणि प्रदूषणापासून दूर राहिलं पाहिजे, त्या स्मोकिंग पासून दूर राहिलं पाहिजे, बिडी वडण्यापासून दूर राहिलं पाहिजे. आणि विशेषतः आपल्या गाव भागामध्ये काम करणाऱ्या बायका जे की चुलीवर अजून पण चुलीवर स्वयंपाक करतात, अजूनच चुलीवर नळी फुंकतात. तर त्या एखादी महिला जर चुलीवर स्वयंपाक करत असेल तर ती दररोज 10 सिगरेट वडल्यासारखं तिचं ते प्रदूषण आहे, तिच्या घरामध्ये 10 सिगरेट वडल्यासारखं प्रदूषण आहे. उदबत्ती सुद्धा लावली तर प्रदूषण आहे. तर आम्ही पेशंट त्या दिवशी आतून देवळकर सर आले म्हणून उदबत्ती लावायला गेलो. म्हणलं आलेच बिचे मित्र उदबत्ती लावूया फ्रेश होईल. त्यांनी सांगितलं बिलकुल लावू नका, तुम्ही पर्यावरणाचा घात करताय. म्हणलं का? ते म्हणले एक उदबत्ती म्हणजे 10 सिगारेट. खरं? एकदम बरोबर आहे, एकदम बरोबर आहे. आणि आम्ही पेशंट सांगतो घरामध्ये उदबत्ती लावू नका, धूप लावू नका, सुगंधित पदार्थ वापरू नका, डासाचे आपण लावतो कॉईल वापरायचं नाही, बिलकुल वापरायचं नाही. एक कॉईल जर तुम्ही रात्री लावलात तर 10 सिगरेट ओढल्यासारखं आहे. बघा मित्रांनो, महाराष्ट्रातल्या जनतेनो, देशातल्या जनतेनो, मराठी बांधवांनो, बघा तुम्ही आता रोज किती सिगारेट ओढताय. पुन्हा म्हणू नका आवश्यक तुम्ही आमच्यावर आरोप करता की आम्ही सिगारेट ओढतो, तसं नाहीये. पण या विशेष गुन्ह्यामुळे सुद्धा सिगरेट ओढल्याचं तुम्हाला दुष्परिणाम भोगू लागू शकतात. तर मित्रांनो, आता ही झालं ट्रेलर. आता पुन्हा डॉक्टर साहेबांची आपल्याला 1 तासाचं पॉडकास्ट ऐकायचंय. त्यासाठी पाहत राहायचंय रत्नाकर औसेकर युट्यूब चॅनलचा उपक्रम, रत्नाकर औसेकर स्टुडिओचा उपक्रम, डॉक्टर पॉडकास्ट. डॉक्टर साहेब आमच्या स्टुडिओला तुम्ही भेट दिली. आता आपण हे ट्रेलर दिलेलं आहे, पिक्चर आम्ही बाकी आहे. पण मित्रांनो अवश्य पहा, काय जात जाता संदेश देतात आमचा. मी एवढंच सांगेन की औसेकर सरांनी जो उपक्रम चालू केलेला आहे तो हा समाजोपयोगी उपक्रम आहे. जे दूर भागामध्ये पेशंट असतात, खेडेगावात पेशंट असतात, ज्यांना आरोग्याबद्दलची बिलकुल माहिती नाहीये, ती माहिती औसेकर साहेबांमार्फत आता तुमच्यापर्यंत पोहोचत आहे. शेतामध्ये बसून बघता येईल तुम्हाला. तर तुम्ही सर्व चाहत्यांनी, त्यांच्या सबस्क्राईब करणाऱ्या लोकांनी याचा फायदा घ्यावा ही मी नम्र विनंती करतो. आणि औसेकर साहेबांनी मला इथं बोलवलं, बोलण्याची संधी दिली, त्यापासून मनापासून आभार मानतो. धन्यवाद डॉक्टर साहेब, धन्यवाद. आपण पुन्हा यायचं तुम्ही वचन द्या आमच्या प्रेक्षकांना. निश्चित औसेकर साहेबांच्या कार्यक्रमाला मी निश्चित पॉडकास्टला येणार आहे आणि आपण दरम्यानबद्दल डिटेलमध्ये चर्चा करणार आहोत. 1 तासाची चर्चा, डिटेलमध्ये चर्चा करणार. धन्यवाद डॉक्टर साहेब. थँक्यू व्हेरी मच.